स्टार्ट. काय आहे त्याचं मॉडेल सांगा. घनसंख्या 1 ते 10 पर्यंत घनसंख्या. घनसंख्या कशा पद्धतीने काढते ते सांगणार. 1 गुणिला 1 गुणिला 1, 1 चा घन आहे 1. 2 गुणिला 2 गुणिला 2, 2 चा घन आहे 8. 3 गुणिला 3 गुणिला 3, 3 चा घन आहे 27. 4 गुणिला 4 गुणिला 4, 4 चा वर्ग आहे 64. घन 5 चा घन आहे 5 गुणिला 5 गुणिला 5, 125. 6 चा घन आहे 6 गुणिला 6 गुणिला 6, 216. काय आहे वर्ग संख्या 1 ते 10 कशा आहे सांग बघू. 1 गुणिला 2 बरोबर 1. जोराचा. 2 गुणिला 2 बरोबर 4. 3 गुणिला 2 बरोबर 9. 4 गुणिला 2 बरोबर 16. बरं. हे कसं आहे सांग रे बेटा. निरनिराळे आकार कसे. चौकोन, हातात पकड. हातात पकड आहे सांग मला. चौकोन, त्रिकोण, आयत, दंडगोल, वर्तुळ, षटकोन. अच्छा. तुझं मॉडेल दाखव रे बेटा. ऋण धन. ऋण कशा आहे कोणत्या आहेत. ऋण धन बरोबर ऋण. हां धन ऋण बरोबर ऋण. धन धन बरोबर धन. ऋण ऋण बरोबर ऋण. व्हेरी गुड. मॅम मी सांगणार आहे कोण व कोणाचे नाव. हे शंकू आहे. हे दंडगोल, वर्तुळ, अर्धवर्तुळ, जवळ ये. समांतरभुज, चौकोन, चौकोन, आयत, त्रिकोण. मॅम उदाहरणार्थ आता आयत म्हणजे हे टेबल आयत आहे. आता हे चार्ट मी बनवले आहे हे पण आयत मध्ये येते. वर्तुळ म्हणजे आता तिथे एक घड्याळ आहे ना, ते घड्याळ वर्तुळ आकाराची आहे. अच्छा. दंडगोल म्हणजे आपला ग्लास, गॅस हंडा तसेच दंडगोल असतात मॅम. व्हेरी गुड. मी सांगणार आहे तुझं काय सांग चिन्ह मला. व चिन्हाचे प्रकार. उदाहरणार्थ तिच्याकडे 2 आहे, माझ्याकडे 2 आहे. हे 2 मिळवण्यासाठी हे चिन्हाचा उपयोग असतो. अच्छा. आणि जर आपल्याला या 4 मधून एक काढायचं असेल तर मग हे चिन्हाचा उपयोग असतो वजाबाकी. ओके. व्हेरी गुड. समसंख्या आहेत का हे. हे आहे समसंख्या. तर दोन्ही भाग जाणाऱ्या संख्या समसंख्या हे आहेत. समसंख्या एकूण स्थानिक 0, 2, 4, 6, 8 हे आहेत. समसंख्या 50 असतात. अच्छा. दोन्ही समसंख्या आहे का मग. पायथागोरसचा सिद्धांत आहे का हा. सांगता येईल का. सांगा. मी सांगणार आहे पायथागोरसचे सिद्धांत. हे आहे काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण हा 90 अंशाचा असतो. ते काटकोनचा समोरील बाजू हा कर्ण असतो. कर्ण हा सर्वात मोठी बाजू असते. हे आहे उंची आणि पाया. इथं उंची 4 आहे, कर्ण 5, पाया 3. हे पायथागोरसचे सिद्धांत आहे का नाही हे बघासाठी सूत्राचा वापर करावा लागते. कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग प्लस उंचीचा वर्ग. 5, 4, 3. हे 5, 4, 3 इथे बाजू दिलेला आहे. सर्वात मोठी बाजू म्हणजे कर्ण 5 आहे म्हणून इथं 5 घेतले. 5चा वर्ग बरोबर 4चा वर्ग प्लस 3चा वर्ग. 5चा वर्ग 25, 4चा वर्ग 16. हे प्लस इथं आहे जसं का तसं. 3चा वर्ग 9. आता हे पाया आणि उंची यांचा बेरीज कर्णाचा वर्ग एवढा आला तर नाही का हे पायथागोरसचे सिद्धांत म्हणून ओळखला जातो. व्हेरी गुड. गणितातील चिन्हांची ओळख. सगळे चिन्ह आहेत का रे. व्हेरी गुड. छान. हे आहे त्रिकोणाची नावे आणि त्रिकोणाचे प्रकार. हे आहे रेषाखंड. हे आहे रेषाखंड. हे आहे शंकू. हे आहे प्रतल. हे आहे पूर्णकोन. हे आहे शून्यकोन. हे आहे पुरतकोन.
माझे नाव आहे प्रियंका तिरुपती बोरकर. माझे शाळेचे नाव कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय इंदार. आम्ही गणिताचा एक प्रोजेक्ट बनवला आहे. त्याचं नाव आहे संख्यांची मांडणीतील सूत्र ओळखणे. तर आम्ही 2 चार्ट बनवला आहोत. पहिला आहे चौकोन. चौकोनमध्ये आम्ही संख्या दिलो आहोत. त्या संख्यामध्ये 13, 15, 12, 8, 5, 3, 6 इथं खाली जागा सोडलो आहोत. तर 21 प्लस 6 12 प्लस 6 12 प्लस 6 18 होईल. 15 प्लस 5 18 होईल. 15 प्लस 3 18 होईल. 13 प्लस 5 18 होईल. 8 प्लस इथं खाली जागा आहे तर 8 प्लस 10 घेतले तर 18 होईल. व्हेरी गुड. इथे हे कसं आहे सांगा मॅम. हे पण चौकोन आहे. त्याच्यामध्ये सरळ सरळ बेरीज करायचं आहे. तर 17 22 21 हे 60 होईल. तर 24 इथं आम्ही खाली जागा घेतलो आहोत. इथं 16 घेतलो आहोत. तर हे खाली जाग्यामध्ये 24 प्लस 20 केले तर नाही का मॅम 44 होईल. 44 प्लस 16 केले तर 60 होईल. तर मॅम इथं पण आम्ही 19 घेतलो आहोत. त्याच्या खाली 18 घेतलो आहोत. त्याच्या खाली 23 घेतलो आहोत. 19 18 23 प्लस 60 होईल. याचं सूत्र आहे बाहेरील संख्या प्लस गुणिला 2 5 6 7 8 8 गुणिला 16 म्हणजे 8 1 अधिक 2 अधिक 5 गुणिला 3 5 अधिक 8 गुणिला 2 16. हे पण तसंच आहे का मग 3 गुणिला 5 गुणिला 7 गुणिला 2 30. आणि मग इथे पण तेवढंच येणार का सांग मला. इथं 5 अधिक 3 8 8 आणि 9 17 17 गुणिला 34. हां व्हेरी गुड. आमच्या गणिताचे प्रोजेक्ट आहे अत्यंत महत्त्वाचे सूत्रे. नफा व तोटा. नफाचे सूत्र आहे विक्रीची किंमत मायनस खरेदी किंमत. तोटाचे सूत्र आहे खरेदी किंमत मायनस विक्रीची किंमत. विक्रीची किंमत जी आहे विक्रीची किंमत बरोबर खरेदी प्लस नफा शेकडा व नफा. याचे सूत्र आहे एकूण नफा हे खरेदी किंमत. 60 मिनिट म्हणजे नाही का 1 मिनिट. 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट. 60 मिनिट म्हणजे 1 तास. 24 तास म्हणजे 1 दिवस आणि 1 रात्र. या घड्याळात महत्त्वाचे काटे म्हणजे 20 काटा आणि 5 काटा. शाब्दिक उदाहरण. आमच्या गणिताचं प्रोजेक्टचं नाव आहे शाब्दिक उदाहरण. आपण जसं स्पर्धा देतो. स्पर्धेमध्ये गणित या विषयामध्ये असे प्रश्न होतात. जसं 2/5 मध्ये 2/5 किती वेळा मिळवावे म्हणजे उत्तर 4 येईल. आता आपल्याला माहीत नसते 2/5 मध्ये 2/5 म्हणजे मध्येचा आपल्याला माहीत नसते की त्याचं गणितीय चिन्ह कोणतं वापरावे. तर गणितीय चिन्हामध्ये मध्येला प्लस हे चिन्ह वापरतात. म्हणून 2/5 प्लस 2/5 किती वेळा या शब्दाला गुणाकार हे चिन्ह वापरतात. त्यामुळे गुणाकार येते. मग किती वेळा मिळवावे म्हणजे कोणती संख्या आणि किती संख्या मिळवावे त्याला एक्स म्हणतात. तर संख्याला एक्स येते म्हणून एक्स मिळवलं तर बरोबर 4 येईल. छान सुंदर बनवलं ग. माझे पूर्ण नाव आहे काजल कैलास बडदे. मी इयत्ता 9वीला शिकते. आम्ही तिघे मिळून एक प्रोजेक्ट बनवले आहे समांतर रेषा व छेदिका. याच्यामध्ये 8 कोन तयार होतात. जसे की ए आणि डी आणि बी आणि सी हे विरुद्ध कोन आहेत. ए आणि बी हे रेषीय जोडीतील कोन आहे. आणि सी आणि ई डी आणि एफ हे आंतरकोन आहेत. आणि बी आणि एफ संगत कोन ए आणि ई सी आणि जी आणि बी आणि ई एफ डी आणि एच हे संगत कोनाची जोडी आहेत. अच्छा. बाह्य विक्रम कोण कोणते आहेत. बाह्य विक्रम कोन ए आणि एच आणि जी आणि बी हे बाह्य विक्रम कोन आहेत. अच्छा. आणि विरुद्ध कोन ए आणि डी सी आणि बी ई आणि जी एच जी आणि एफ हे विरुद्ध कोन आहेत. रेषीय जोडीतील कोण कोणते आहेत. ए आणि बी
जी आणि एच, ई आणि एफ, सी आणि डी हे रेषीय जोडीतील कोण आहे. आंतरकोण आहेत सी आणि ई, डी आणि एफ. व्हेरी गुड. माझे पूर्ण नाव आहे हेझल प्रकाश रत्नागिरी. मी इयत्ता 9वीला शिकते. आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे क्षेत्रफळ आणि गुणधर्म. हे आहे चौरस, हे आहे समलंब चौकोन, हे आहे समांतरभुज चौकोन, हे आहे आयत, हे आहे पतंग, हे आहे त्रिकोण, हे आहे समभुज चौकोन. हा त्रिकोण आहे. याचा क्षेत्रफळ 1/2 गुणिला पाया गुणिला उंची. याचे गुणधर्म आहे त्रिकोणला 3 बाजू असतात, 3 मध्यगा असतात, 3 शिरोलंब असतात, 3 शिरोबिंदू असतात. त्रिकोणचे प्रत्येक कोण 180 अंशाचे असते. व्हेरी गुड. माझे संपूर्ण नाव आहे वेदिका भगवानात राम, इयत्ता 10वी. तर आम्ही दोघे मिळून एक प्रोजेक्ट बनवलो की आमच्या प्रकृतीचे नाव आहे त्रिकोण मोजणे. एका त्रिकोणमध्ये किती भाग असू शकतात, असे या त्रिकोणमध्ये 4 भाग आहेत, 1 2 3 4. तर असे या 4 भागांना उलटा किंवा सरळ पद्धतीने प्लस करत गेलं तर त्या 4 भागांची एकूण संख्या किती येते तेवढा उत्तर 10 असते. जसे इथून एक त्रिकोण, इथून 2, इथून 3, इथून 4, इथून 5, इथून 6, इथून 7, इथून 8, इथून 9, हे पूर्ण 10. व्हेरी गुड. माझे पूर्ण नाव आहे वंचिता विजय अमलकर. मी इयत्ता 10वी शिकते. मी बनवलेल्या आकृतीचे नाव आहे इष्टिका चित्ती. याचा प्रकार त्रिकोणमितीय आकृती म्हणतात. याला सूत्र आहे. छान छान छान. माझं नाव ममता मधु मडावी. माझे शाळेचे नाव कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय इंदिरा. मी आता 10वीमध्ये शिकते. माझे प्रतिकृतीचे नाव आहे त्रिकोण मोजणे. जर आपण यामध्ये बाहेरील नाही का एक पतंग कोण आहे आणि आतील एक चौकोन आहे. जर आपण असंच त्रिकोण मोजतो मला तर चुकीची संख्या मिळू शकते. त्यामुळे त्याचे एक सूत्र आहे, ते म्हणजे या प्रत्येक भागाला नाव देऊन आहे ए बी सी डी आणि ई जी एच. यामध्ये प्रत्येक अक्षर किती आहे ते मोजायला लागते. किती 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 8. त्यानंतर आतील भागात जर हे त्रिकोण बघितला तर यातमध्ये 2 भाग आहेत. 2 अक्षरे म्हणजे 2 भाग, यांचं प्लस करायला लागते. जसे ई प्लस एफ, एफ प्लस जी, जी प्लस एच म्हणजे किती 1 2 3 4. आता 8 आणि 8 प्लस 4 म्हणजे किती 12. म्हणजे इथं त्रिकोण एकूण 12 आहे. त्रिकोणाची संख्या 12 आहे. माझे प्रतिकृतीचे नाव आहे शंकू. शंकूचे तिरकस उंची कंसात एच वर्ग अधिक आर वर्ग आणि शंकूची वक्रपृष्ठ म्हणजे याचं वक्रपृष्ठाचे उंची आहे पाय आर एल आणि शंकूची एकूण पृष्ठफळ याचं पूर्ण पृष्ठफळ आहे पाया आर कंसात आर अधिक यल. शंकूचे घनफळ आहे पूर्ण याचा घनफळ आहे 1/3 गुणिला पाया आर. माझ्या प्रतिकृतीचे नाव आहे गोल. त्याला ते त्रिमितीच्या आकृत्यामध्ये मोडतो. गोलाचे पृष्ठफळ आहे 4 पाया आरचा वर्ग. गोलाचे घनफळ आहे 4/3 पाया R3. पाय क्यूब. माझे प्रतिकृतीचे नाव आहे वर्तुळ. आम्ही 2 वर्तुळ काढलो आणि त्यांच्या मधामध्ये एक स्पर्शिका काढलो आणि वरती सुद्धा 2 स्पर्शिका काढलो. हा आहे कोन मापक आणि खाली काही सूत्रे दिलेले आहेत आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ आहे पाया आरचा वर्ग आणि वर्तुळाचे परिघ आहे 2 पाया आर. तसेच वर्तुळ कंसाची पायाची किंमत आहे 3.14 आणि इकडे बेजिक सूत्रे दिलेले आहेत आणि वरती 2 त्रिकोण काढलो त्याच्यामध्ये बेरजेचं चिन्ह आणि वजाचं चिन्ह दिलेलं आहे आणि इकडे 10चा वर्ग आणि 20चा वर्ग आहे. 10चा वर्ग आहे 100 आणि 20चा वर्ग आहे 400. व्हेरी गुड.